आज सुद्धा आपल्याला तीनच प्रॉब्लेम घ्यायचे आहे. पहिला प्रॉब्लेम आपला असा विचारला आहे की इथला जो अँगल आहे हा 45 आहे x, इथला जो y अँगल आहे हा आहे 40 आणि आपल्याला XMY हा अँगल फाइंड करायचा आहे. आता हे जे दोन रेषा आहेत, रेषा PQ आणि रेषा RS या पॅरलल आहेत. आता एक लक्षात ठेवायचं की इथं तुम्हाला काय करायचं आहे, काल्पनिक समांतर रेषा काढायची. पहा आता ही समांतर रेषा काढल्यानं काय फायदा होणार आहे ते सांगतो मी तुम्हाला. ही एक समांतर रेषा आहे, समजा हिचं नाव काय दिलं मी N. आता ही L आणि M या दोघांना समांतर आहे आणि या M बिंदूतून जाते असं आपण गृहीत धरू. मग आता मला सांगा, हा अँगल आणि इथला जो अँगल ज्याला मी x मानतो सध्या, त्याला काय म्हणतो मी सध्या x. तर मला सांगा हे दोन अँगल कोणते अँगल आहे बरं? जर रेषा L पॅरलल टू रेषा N असा असेल तर अशा वेळेस हे जे दोन अँगल आहेत, हा 45 आणि x, हे दोन कोणते आहेत? इंटेरियर अल्टरनेट अँगल, म्हणजे अंतर व्युत्क्रम कोन आहे आणि अंतर व्युत्क्रम कोनाचा माप हे कसं असतं? सारखं असतं. म्हणजे याचा अर्थ हा जो अँगल होता PXM, मेजर ऑफ अँगल PXM हा किती डिग्री होता? 45 डिग्री होता. आणि म्हणून इथं जो मी अँगल घेतला x, वाटल्यास इथं डायरेक्ट मी याला समूह x अँगल देतो, म्हणजे इथं x ची व्हॅल्यू ही सुद्धा किती येणार या ठिकाणी? 45 डिग्री येणार. का 45 डिग्री येणार? कारण हे दोन अँगल एकमेकांचे कोणते अँगल आहेत? इंटेरियर अल्टरनेट अँगल. सेम पद्धतीनं जेव्हा मी रेषा N, ही रेषा N ला पॅरलल इथं गृहीत धरली, तेव्हा हा अँगल आणि इथला जो अँगल आहे y, हे लक्षात इथून इथपर्यंतचा अँगल, हे दोन्ही एकमेकांचे काय व्हायले? इंटेरियर अल्टरनेट अँगल व्हायले, अंतर्व्युत्क्रम कोन, जे की काय असतात? एकरूप असतात. आणि म्हणून जर आता आपल्याला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे की MYR हा अँगल किती दिला आहे आपल्याला? 40 डिग्री दिलेला आहे. म्हणून y अँगल सुद्धा किती डिग्री होणार आता? 40 डिग्री. आता आपल्याला करायचा होता मेजर ऑफ अँगल XMY. मग आता हा करायचा असेल तर पहा, हा पूर्ण अँगल म्हणजे x आणि y ची काय झाली? ऍडिशन. सो आपण x आणि y जे गृहीत धरलं होतं त्यांचं आपण काय करणार? ऍडिशन. सो 45 प्लस 40 दोघांचं ऍडिशन करा, किती? 85 डिग्री, which is the option number 4. Okay. Then सेकंड क्वेश्चन मध्ये पहा, इथं एक अँगल दिलेला आहे आपल्याला 85 डिग्रीचा. त्यानंतर इथं अँगल दिलेला आहे x प्लस 15 डिग्री. या दोन रेषा एकमेकांना काय आहे? पॅरलल आहे आणि ही त्याची काय आहे? इंटरसेक्शन. थोडंसं मी फास्ट यासाठी गेलो कारण आपल्याला नेमकं कमी वेळेमध्ये गणित सोडवायचं असतं एनएमएस मध्ये. ओके. आता पहा, हा अँगल 85 आहे म्हणून हा अँगल सुद्धा किती येणार? 85, कारण हे दोन कोणते अँगल आहेत? करस्पॉन्डिंग अँगल, संगत कोन आहे. त्यानंतर या दोन अँगलचं वैशिष्ट्य आहे की हे एकाच रेषेवरचे म्हणजे रेषीय जोडीतील कोन, म्हणजे अँगल इन लिनियर पेअर. अँगल इन लिनियर पेअर असेल तर त्यांची ऍडिशन किती असते? 180 डिग्री. म्हणून आता पहा, 85 प्लस x प्लस 15 याची बेरीज किती या ठिकाणी? 180, कारण हा अँगल 85 आणि हा x अधिक 15, दोघांची ऍडिशन 180. सो x प्लस किती झाले आता? 100 इज इक्वल टू 180. x इज इक्वल टू 180 मायनस 100. सो x इज इक्वल टू किती या ठिकाणी? किती? 80 डिग्री. कोणता असेल? ऑप्शन नंबर 4. करेक्ट. कारण दोघांची बेरीज 100 आणि 100 मायनस करा 80 येतो. आणि लास्ट बघा, यामध्ये अँगल B जो आहे हा दिलेला आहे आपल्याला 3x मायनस 10. त्यानंतर अँगल E जो आहे तो दिलेला आहे 2x प्लस 70. आणि आपल्याला सांगितलं की संगत कोनांच्या मापांची बेरीज किती. थोडा डिफरंट प्रश्न आहे.
अगोदर आपण काय करू की अँगल बी आणि अँगल ई, आता लक्षात घ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर अँगल बी आणि अँगल एफ हे दोन्ही एकमेकांच्या काय करत संगत कोण आहेत, म्हणजे ते कसं आहे इक्वल आहे, कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे याचा अर्थ अँगल एफ चं माप सुद्धा किती असलं पाहिजे जितकं बी चं आहे. किती आहे 3x - 10. त्यानंतर ई चं तर दिलेलंच आपल्याला. आता एफ आणि ई हे कोणते अँगल आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर, सरळ रेषेतले रचले. म्हणून आता मला सांगा अँगल एफ आणि अँगल ई यांची ऍडिशन किती येईल 180. एफ चं माप किती आहे 3x - 10. ई चं माप किती आहे 2x + 70 बरोबर 180. सांगा 5x 70 मधून 10 गेले 60 इज इक्वल टू 180. 5x बरोबर 180 मधून 60 वजा करा किती 120. सो x बरोबर किती येईल तर 60 येईल का, सॉरी x is equal to 5 to 10. किती राहतील 5 4 20. ओके, सो x is equal to किती आला 24. आता x हा 24 आला, पण आपल्याला काय विचारले हे लक्षात घ्या. संगत कोनांच्या मापांची बेरीज आपल्याला संगत कोण करावं लागेल. पण आता मला सांगा अँगल एफ 3 गुणिले किती करणार आपण 24 वजा 10. 24 3 72 मधून 10 वजा करा किती राहतील 62. आता हा 62 झाला तर हा ऑटोमॅटिक किती होणार 180 मधून 62 वजा करणार आपल्याला किती राहतील मग शिल्लक 100. सांगा लवकर 18 राहतील का 118 राहतील. मग आता संगत कोनांच्या मापांची बेरीज म्हणजे संगत कोन काय करायचं आपल्याला दुप्पट. आता मला सांगा 62 च्या दुप्पट काय असेल 124 आणि 118 च्या दुप्पट काय असतील 236. म्हणजे संगत कोनाची बेरीज एक तर 124 आहे किंवा 236 आहे. आता 236 ऑप्शन मध्ये आहे का नाही, ऑप्शन मध्ये काय आहे 124. म्हणून संगत कोनाच्या मापाची बेरीज म्हणजे आपल्याला बी आणि एफ चं विचारले. हा पण 62 आहे, हा पण 62 आहे. 62 + 62 किती येतं 124. म्हणजे आपल्याला x ची किंमत विचारली होती का, x चं उत्तर 24 आलं ते पर्यायामध्ये आहे. इथं आपण चुकलो असतो. त्यानंतर आपण संगत f चं माप काढलं 62 ते सुद्धा ऑप्शन मध्ये आहे, आपण ते सिलेक्ट केलं असतं, इथं चुकलो असतो. त्यामुळे प्रश्न केअरफुली वाचायचा. येते लक्षात.